हा संदेश देऊ शकतात कशाबद्दल जे यशमीच्या सध्या हो जी लोक आहेत हो त्यांना काय तुम्ही आव्हान करू शकता काय संदेश देऊ आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही कथेत या, कथेमध्ये या तुम्ही, आणि तुम्ही थोडं मनलावून कथा ऐका आणि व्यसन सुटू शकते. आजही सुद्धा किती काही व्यसन असेल, तो 4थ्या स्टेपला जरी गेला असेल, पण त्यानं जर आज मनातून तो जर आमच्या कथेमध्ये 1 तास जरी बसला, 2 तास जरी बसला, तरी आमचा आत्मविश्वास आहे की त्याचं मन बदल होऊन आणि त्याचं जीवन सुरू होऊ शकते. पण त्याने मनावर घेतलं तर आणि होऊ शकते व्यसन. त्यामुळे त्यांनी सगळ्या मुलांनी, तरुणांनी, व्यसनी लोकांनी यावं आणि व्यसनमुक्त व्हावं. खरं पाहिलं तर एवढंच आमचं त्यांना आव्हान आहे की सगळं चांगलं होऊ शकतं, फक्त प्रयत्न करण्याची वेळ. जे तुमचं दौरा सुरू आहे ते पूर्ण महाराष्ट्रावर आहे का त्या महाराष्ट्राच्या पलीकडे आहे? महाराष्ट्राच्याही पलीकडे आहे, पूर्ण महाराष्ट्रही सुरू आहे, भारतात सुरू आहे. आमच्या गुजरातला पण गेलो आम्ही, तिकडे MP मध्ये गेलो, आदिलाबादकडे आमचं हे काम सुरू आहे. म्हणजे या 2-3 टेस्टला तर आमची प्रत्यक्ष कीर्तन भागवत सुरू आहे. परंतु मात्र 4ही कोपरे भारताचे आमचे झाले. 4ही कोपरे आम्ही ग्रामसफाई केली. 2-2, 3-3 हजार लोक आमच्यासोबत, 10,000 लोक ग्रामसफाईला पंढरपूर झाला. आम्ही प्रत्येक क्षेत्रात जो लोकांना हे संदेश देतो आणि अनेक ठिकाणी आम्ही हे काम पूर्ण भारतभर आमचं काम सुरू आहे. तिथेही सुद्धा जेव्हा अयोध्येला गेलो, द्वारकेला गेलो, रामेश्वरमला गेलो, त्या लोकांना भाषा कळत नव्हती, पण हिंदी थोडी थोडी कळत होती. तर तेही लोक जेव्हा आम्ही तिथं चौकात एखाद्या बोलायचं, तर तेही लोक हम भी महाराज उस मावा को छोड़ते, हम खर्रा छोडेंगे, महाराज जी हम शराब छोडेंगे. अक्षरशः कितीतरी लोकांना तिकडे जाऊन सुद्धा आम्ही हे काम केलं आणि लोकांना सोडलं. तर हे जे आहे त्यांच्या माध्यमातून ते वणी शहराची किती भागवत कथा आहे, किती भागवत कथा आहे, मतलब पूर्ण महाराष्ट्रात घेतलेलं आहे. तर आज वणीमध्ये आहे ही भागवत कथा किती आहे? वणी म्हणजे आमची नाही दुसरी कथा. हे पूर्ण महाराष्ट्रावर ते केलेलं आहे. आतापर्यंत आता आमच्या आता 35 वर्ष झाले. एका वर्षात कमीत कमी 10-15 भागवत जास्त होतात. तर त्याचा मी अजून काही अंदाज लावला नाही किती झाले असेल भागवत करतात. 35 वर्षात करके रखी नहीं उन्होंने अभी तक, वो कार्य कर रहे दिल से. आणि दुसरी गोष्ट की लोकांच्या मनसाला व्यसनमुक्त किती झाले तर त्याचा तर अमाप आहे. मला लाख म्हणता येणार नाही, म्हणजे काही आकडा सांगता येणार नाही. कारण एका गावातील मी जेव्हा जातो तेव्हा 1,500-2,000 हजार लोक व्यसन सोडतात. कुठं 500 सोडतात, कुठं 100 सोडतील, पण कुठं 2,000 हजार लोक. मी मराठवाडा जेव्हा कळमनुरी तालुक्यात गेलो तेव्हा लोकांना तिथं 1700 लोकांना माझ्या वेळी ती दारू आणि मटण सोडलं. हे एका गावातील. असे किती गाव तरी झाले असेल. त्यामुळे माझ्याकडे तर काय आकडा नाही. अमाप लोक आहेत. आम्ही आकडा ठेवू शकत नाही. पुस्तकं आमच्याकडे पुरले नसते कदाचित, आणि ते काही अपेक्षा नाही आम्हाला. म्हणजे फार मोठं बुवा काही आपल्याला काही काम करेल किंवा काही त्याचं काही, त्यामुळं आम्ही तुमच्या ह्या कथेच्या माध्यमातून शासनाने दखल घेतली होती आहे का? हो घेतली. मला राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार मिळाला आणि बाकी असं चंद्रपूरला बाकी असेच पुरस्कार मिळाले. माझे मोठे बंधू त्यांनाही सुद्धा दलित मित्र पुरस्कार मिळाला आणि शासनाने घेतली, सगळ्यांना दखल घेतली. जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत ते कार्य तुम्ही मला जीवात जीव आहे तोपर्यंत मरते नंतर आम्ही एक काम करत राहू. तुमचा माऊली परिवार हे सगळं काम करत आहे. जसं मी एक आता फक्त बोलून दाखवलं, पण माझ्या जसं हृदयात पाणी आलं तसे माझे प्रत्येक इथं बसून असणारे कार्यकर्ते असे आहेत की ते माझ्याच एवढी तळमळ त्यांना असल्यामुळे या लोकांचा मला आधार आहे. मग ते मी नागपूरकडे गेलो तर नागपूरचे तिथं 5-25 कार्यकर्ते आहेत. नांदेड गेलो तरी आहे तिकडं. महाराष्ट्र कुठे ज्या ज्या भागात गेलो सगळे आमचे कार्यकर्ते असते विस्तृत आहेत. ज्या भागात कथा असते ते लोक सगळे येतात, ते अरेंजमेंट करतात आणि त्यांना सांगतात की कथा कोण्या पद्धतीची आहे, भागवत कोण्या पद्धतीची आहे.